खचून न जाता भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पुन्हा मैदानात। राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं। हार जिथे निवडणुकीच्या रिंगणात सुरूच असते। काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या प्रकृतीनं साथ न दिल्यानं त्यांना अपरिणित आणि सोसावी लागली हानी आणि काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर प्रकाश ढंग समाजसेवेचा वसा घेऊन पुन्हा एकदा ग्राउंड लेवलवर काम करताना दिसतायत। पक्षाची जबाबदारी पेलत असताना समाजसेवा हाच आपला पिंड मानत त्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन समाजकार्याची धुरा सांभाळली आहे। त्याचबरोबर पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळताना सांगली भाजपा भवनच्या चालू असलेल्या बांधकामास भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतला। संबंधित इंजिनियर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधून काम लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या। हे भाजप भवन फक्त पक्षाचे कार्यालय नसून ते सांगली जिल्ह्यातील जनसेवेचा नवा अध्याय बनेल। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नवं केंद्र बनेल। या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, कोषाध्यक्ष धनेश कातगडे, मंडल अध्यक्ष कृष्णा राठोड, मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे, आर्किटेक्ट गोखले, समीर गोखले व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते।